महाराष्ट्र राज्यामध्ये भाजप आणि महायुतीच्या अभूतपूर्व विजयात लाडकी बहीण योजनेचा महत्त्वाचा वाटा आहे। मात्र या योजनेचे निकष बदलण्याची भाषा आता सत्ताधारी आघाडीतील नेते बोलवून दाखवत आहेत। या योजनेच्या अंतर्गत विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील 2 कोटीपेक्षा जास्त महिलांच्या बँक खात्यात 5 महिन्यांची रक्कम ही महाराष्ट्र शासनाकडून जमा करण्यात आली होती। परिणामी या निवडणुकीत राज्यातील महिलांची मतांची टक्केवारी वाढली आणि महायुतीच्या बाजूने जोरदार असे मतदान झाले। महायुतीची सत्ता पुन्हा आल्यास ही योजना बंद केली जाईल असा प्रचार महाविकास आघाडीकडून निवडणुकीत करण्यात आलेला होता। मात्र महायुती सरकारने ही योजना सुरूच ठेवणार असल्याचे सांगितलेले आहे। मात्र या योजनेत थोडाफार बदल केला जाण्याची शक्यता आहे। लाडकी बहीण योजना सुरू राहणार असल्याने राज्यातील महिलांसाठी आनंदाची बाब आहे। मात्र या योजनेतील निकषांमध्ये बदल होणार असल्याचे काही महिलांची चिंता नक्कीच यामुळे आता वाढणार आहे। तसेच महायुतीची सत्ता पुन्हा आल्यास योजनेअंतर्गत मिळणाऱ्या रकमेत वाढ केली जाईल। 1500 ऐवजी 2100 रुपये देण्यात येतील असं सांगण्यात आलेलं होतं। हे निवडणुकीचं आश्वासन महायुती मार्फत देण्यात आलेलं होतं। प्रत्यक्षात ही योजना सुरू ठेवताना सध्याचे 1500 रुपये रक्कमच महिलांना मिळत राहणार आहे। या रकमेत लगेच वाढ होण्याची शक्यता नाही। आता आपण बघूया मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये शासन कोणते बदल आता करू शकतं ते। सध्याच्या निकषानुसार एका कुटुंबातील कितीही महिला योजनेचा लाभ घेतात यावर मर्यादा नाही। मात्र आगामी काळात एका कुटुंबातील केवळ 2 महिलांना या योजनेचा लाभ घेता येईल असा बदलही योजनेत केला जाणार आहे, अशी माहिती विश्वसनीय नेत्यांनी दिलेली आहे। राज्यातील आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी शिस्त लावण्याचे धोरण या योजनेत बदल केला जाणार आहे। लाडकी बहीण योजना महाराष्ट्र शासनाने 28 जून 2024 रोजी सुरू केलेली होती। आता आपण बघूया मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे सध्याचे निकष हे काय आहेत हे सर्वप्रथम आपण समजून घेऊया। 1 जुलै पासून योजनेसाठी अर्ज मागवण्यात आले होते। महाराष्ट्रातील आर्थिक दुर्बल महिलांना अर्थसहाय्य देणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे। 21 ते 65 वर्ष वयोगटातील महिलांना या योजनेचा लाभ घेऊ शकतात। त्यासाठी कौटुंबिक आर्थिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असणं आवश्यक आहे। तसेच कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी कर्मचारी किंवा आयकरदाता नसावा असे सध्याचे योजनेचे निकष आहेत। पण असे निकष असतानाही या निकषांकडे शासनाने कानाडोळा करून जवळपास महाराष्ट्रातील सर्वच महिलांना या योजनेचा लाभ दिलेला होता। कारण की त्यावेळेस महायुती सरकार समोर निवडणुका या डोळ्यासमोर आहेत। पण आता या निवडणुका संपल्या आहेत। महायुतीचं सरकार जे आहे खूप मोठ्या बहुमतानं विजयी झालेलं आहे। पण आता आर्थिक बाजू राज्याची सांभाळत असताना लाडकी बहीण योजनेला आता इथून पुढे कात्री लागू शकते। निकषांचे काटेकोर पालन करून आता ज्या महिला या निकषात बसत नाही या महिलांचे हप्ते इथून पुढे बंद होण्याची शक्यता आता राजकीय वर्तुळात आणि सरकारी अधिकाऱ्यांच्या वर्तुळात वर्तवली जात आहे। म्हणजेच जे काही पुढे 1500 किंवा 2100 रुपये काही महिलांना मिळत होते त्या महिलांचे पैसे आता बंद होऊ शकतात। ज्या महिला या निकषात बसत नाही अशा महिलांचे हप्ते आता इथून पुढे थांबू शकतात। आपण आज या व्हिडिओमध्ये लाडकी बहीण योजनेची अपडेट समजून घेतलेली आहे। आपल्याला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल, आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनल पहिल्यांदा असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा। त्यासोबत शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।